UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। येवल्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत भुजबळांची खतखत बाहेर, काय तर म्हणे दादाचा वादा असला वादा वगैरे मी मानत नाही, भुजबळ संतापले। भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यानं समर्थक आक्रमक, अजित पवारांच्या बारामतीसह राज्यातील अनेक भागांमध्ये समर्थकांचं आंदोलन। अजितदादांविरोधात जोडे मारो आंदोलन करू नका, शहाण्याला शब्दांचे जोडे लागतात, छगन भुजबळांचा अजित पवारांना टोला। सरकारची झाली दैना, त्यामुळे भुजबळांचं वहा नहीं रहना योग्य, भुजबळ अधूनमधून माझ्या संपर्कात असतात, भुजबळांच्या नाराजीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर डोळे लायटरनं जाळले आणि मृतदेहावर उड्या मारत नाचले एक गुंड, पोलिसांच्या संरक्षणात खुलेआम धमक्या देतो, वडेट्टीवारांचे गंभीर आरोप। बीड हत्या प्रकरणातील आरोपींचे निकटवर्तीय वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे संबंध, कराडची चौकशी करा, सगळे धागेदोरे बाहेर येतील, जितेंद्र आव्हाडांची मागणी। मसाजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि पोलीस अधिकारी राजेश पाटील यांची भेट, केजमधील हॉटेलमध्ये भेट झाल्याचा सीसीटीव्ही समोर। बीड घटनेतील गुन्हेगाराला 2 बॉडीगार्ड कसे, वाल्मिक कराडवरून संदीप क्षीरसागर यांचा सवाल, तर अधिवेशन संपेपर्यंत वाल्मिक कराडला अटक न केल्यास मोर्चा, क्षीरसागर यांचा इशारा। लोकसभेवेळी पंकजा मुंडे आणि विधानसभेवेळी वाल्मिक कराड यांनी आमचं काम केलं, वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत तर आहेत, धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट, फडणवीसांचं अभिनंदन करत दिल्या शुभेच्छा, दोघांमध्ये 10 मिनिटं चर्चा। महायुतीमधील मंत्र्यांचं खातेवाटप उद्यापर्यंत होईल, मंत्री उदय सामंत यांची माहिती। अजित पवार अधिवेशन काळात नॉट रिचेबल, अजित पवार काल आणि आजही अधिवेशनात अनुपस्थित, स्नेहभोजनाच्या कार्यक्रमालाही दादा गैरहजर। अजित पवारांची सवय जुनी, पहाटे बघा कुठे आहेत, अजित पवार नॉट रिचेबल असल्याच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा टोला। विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी राम शिंदेंचं नाव चर्चेत, भाजपकडून राम शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती, उद्या अर्ज दाखल करण्याची शक्यता। ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट फॉर मशीन, फडणवीसांनी केलेल्या एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंचं उत्तर। एक देश एक निवडणूक होता कामा नये, मतदानाची प्रक्रिया पारदर्शक असायला हवी, मत कुणाला देत आहोत हे आपल्याला कळायलाच हवं, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। मी नाराज नाही, 15 तारखेला मला यादीत नाव नसल्याचा फोन, पक्ष मला दुसरी जबाबदारी देऊ शकतं, मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। मलाही कोणाला मिळणार यावरून खातेवाटप रखडलं, मंत्रिमंडळ विस्तार होऊनही खातेवाटप रखडल्यानं नाना पटोलेंची टीका। लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथीयांचा समावेश करावा, विधानसभेत भाजप आमदार प्रवीण दटकेंची मागणी। मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावं, 25 जानेवारीपर्यंत मागण्या पूर्ण करा, अन्यथा पुन्हा उपोषण, जरांगेंचा सरकारला इशारा। गडकिल्ल्यांवर मद्यपान केल्यास आता 1 लाख रुपये दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा, विधेयक विधानसभेत मंजूर, तर शिवनेरी किल्ल्यावर सर्वात मोठा स्वराज्य ध्वज उभारण्याचाही निर्णय। गाबा कसोटीत भारतावरील फॉलो ऑनचं संकट टळलं, कांगारूंविरुद्ध चौथ्या दिवस अखेर भारत 193 धावांनी पिछाडीवर, गाबा कसोटीत ड्रॉ राहिल्यास WTC आकडेवारी दोन्ही संघांना फटका बसणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।